तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत नक्की पहा। तुम्ही लेडीज जर असाल तर सांगतो शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ झालेला आहे, जसं की तुम्ही इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवर काय करता तुम्ही, जी की तुमचा अकाउंट आहे ते प्रायव्हेट करता आणि त्याच्यावर जी की फोटोज व्हिडिओज जे की स्वतःचे ते तुम्ही अपलोड करता। आणि तुम्हाला काय वाटतं की आपले जे इंस्टाग्रामचे फोटोज व्हिडिओ आहे प्रायव्हेट असल्याशिवाय जी की दुसरा कुठलाही व्यक्ती बघू शकत नाही। हे तर रिॲलिटी आहे आणि हे मला सुद्धा माहिती आहे। पण तुम्हाला आता मी जे सांगणार आहे, जसं की तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे जे की दुसरा सुद्धा चालवू शकतो, जे की तुमचंच इंस्टाग्राम दुसऱ्या कोणाच्याही मोबाईलमध्ये लॉगिन केलं जाऊ शकतो। त्यामुळे सांगतो सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। सगळं काय मी डिटेल्समध्ये तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार कशा पद्धतीने जी की ॲक्टिव्ह असेल तर डिॲक्टिवेट जी की अकाउंट आहे दुसऱ्या कोणाचं तुमच्या व्यतिरिक्त असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीतून करू शकता, सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। पण सगळ्यात पहिले सांगतो लेडीज जर असाल तर तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा केलं जाऊ शकते, जसं की तुमचे इंस्टाग्रामवर तुम्ही फोटोज व्हिडिओज किंवा स्टोरी लावत असता डेली, त्याच्यावरून सुद्धा जे की आहे ब्लॅकमेल केले जाऊ शकतात। तुमचे फोटोज व्हिडिओ जे काही बाहेर लीक केले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला सांगतो हा जे की आज मी तुम्हाला जे काही सेटिंग्स आहे हे लास्टपर्यंत नक्की पहा। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ झाला आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर नक्की करा, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक तुम्हाला कोणी सुद्धा सांगत नाही, सांगतात पण नॉर्मली जी की कुठे सेटिंग अशा पद्धती कोणी सुद्धा तुम्हाला सांगत नाही। सगळे काय बेसिक पासून ॲडव्हान्स पण काय गोष्टी आहेत ते सगळं काय तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो। त्यासाठी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो कसं असतं की तुझी की माझा समजा हे इंस्टाग्राम आहे, हे इंस्टाग्राम दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा लॉगिन केलं जाऊ शकतं। त्याला काय प्रोसेस असते काय सगळं काय तुम्हाला सांगतो आणि कशा पद्धतीने माहिती करून घ्यायचं आपलं जे की इंस्टाग्राम आहे दुसरी कुठल्या मोबाईलमध्ये लॉगिन आहे का नाही, कारण की ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तुमचे जी की इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला माहिती आहे किती पर्सनल गोष्टी असतात, काही त्या गोष्टीसुद्धा तुमच्या लीक बाहेर होऊ शकतात। तसं नाही, महिलाच नाही, तुम्ही समजा एखाद्याशी चॅट जर नॉर्मली करत असाल ते चॅटसुद्धा बाहेर कुठेसुद्धा लीक होऊ शकते। कशा पद्धतीने जर ते इंस्टाग्राम आहे ते लॉगिन असेल तर कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला, सगळ्यात पहिले सांगतो लास्टपर्यंत व्हिडिओ पहा आणि ज्या काही मी गोष्टी सांगतो ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि ह्याच प्रोसेसने तुमच्या जी काही आहे इंस्टाग्राममध्ये तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की दुसरं कुठलं डिव्हाइस आपल्या मोबाईलमध्ये लॉगिंग आहे का, म्हणजे दुसऱ्या कोणाचाही मोबाईलचं जी काय आपले इंस्टाग्राम दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लॉगिंग आहे का अशा पद्धतीने पाहिजे। सगळ्यात पहिले ते तुम्हाला करायचं इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं। ओके, इंस्टाग्राम आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे थ्री लाईनवर बघू शकता, इथे आपलं प्रोफाईल आहे तिथून थ्री लाईनमध्ये जायचं, म्हणजे डायरेक्ट कसं प्रोफाईलवर क्लिक करायचं आणि इथे बघू शकता तुम्हाला इथे जाऊतो हे बघू शकता इथे तुम्हाला थ्री लाईन दिसत असतील तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। ओके, या थ्री लाईनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल आणि इथे तुम्हाला हा ऑप्शन भेटेल अकाउंट सेंटरचा, बघू शकता हा एक नंबरच दिसत असेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। ओके, अकाउंट सेंटरवर क्लिक केल्यानंतर आता सगळ्यात पहिले तर अकाउंटच्या ज्या काही सेटिंग्स आहेत ते तुमच्यामोर सगळ्या ओपन झाल्यात, पण इथे आपल्याला एक सेटिंग बघायचं जे की बघू शकता पासवर्ड अँड सिक्युरिटी, बघू शकता इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल। ओके, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। पासवर्ड अँड सिक्युरिटीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हा ऑप्शन एक भेटतो, बघू शकता खाली इथे सिक्युरिटी चेकिंगच्या खालीच हा ऑप्शन तुम्हाला भेटतो, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ओके, ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथून जी की माझ्या मोबाईलमध्ये इतके जी की आहेत जे अकाउंट आहेत ते लॉगिंग आहेत, तुमच्या ह्याच्यात एक असेल दोन असेल किंवा पाच असतील ते सगळे अकाउंट तुम्हाला इथे दिसून जातील। त्यातील कुठले अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये लॉगिंग आहे का नाही, जसं की मी समजा हे चेक करायचं तेव्हा मी क्लिक केलं त्या अकाउंटवर तर बघू शकता सिलेक्ट डिव्हाइस टू लॉग आउट, बघू शकता म्हणजे काय लिहिलं सिलेक्ट टू डिव्हाइस लॉग आउट, म्हणजे जी काय म्हणजे समजा तुमच्या मोबाईलमध्ये 2 ते 3 अकाउंट जर असतील तर हे तुम्हाला अशा पद्धतीतून धावणार आहे। आणि समजा इथे बघू शकता जे की आता माझे जे की अकाउंट आहे समजा मी आता हे अकाउंट मी अशा मध्ये क्लिक केलं त्या अकाउंटवर क्लिक केले तर आता बघू शकता जे की आहे बघू शकता दिस इज डिव्हाइस, म्हणजे हे आता बघू शकता इथे तुम्हाला दिसत हे जी की आहे माझ्या मोबाईलमध्ये लॉगिंग आहे। ओके, तर बघू शकता जे की हे दोन ह्याच्यात लॉगिंग आहे, जी की बघू शकता इथे बघू शकता रेडमीच्या मोबाईलमध्ये सुद्धा लॉगिंग आहे, हे कधी लॉगिन केलं आणि इथे बघू शकता जे की सॅमसंगच्या मोबाईलमध्ये म्हणजे तिन्ही पण तुम्हाला दिसत असेल। ओके, आता लॉग आउट कशा पद्धतीतून करायचं ते सांगते, एकदम सिंपल आहे, फक्त त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आणि तिथून तुम्हाला लॉग आउट करून घ्यायचं आहे आणि हे दोन माझ्या डिव्हाइसमध्ये चालू आहे, तुम्हाला इथे समजलं असेल। बघू शकता हे जी की आहे इथे एक चालू आहे आणि हे जी काय आत्ता माझ्या मोबाईलमध्ये चालू आहे आणि इथे बघू शकता दिस इज डिव्हाइस म्हणजे माझा डिव्हाइसमध्ये आत्ता चालू आहे, अशा पद्धतीतून दावत आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे आणि इथे जर दुसरं कोण असेल तर ते क्लिक करून तुम्हाला काय करायचं थोडंसं प्रोसेसिंग होऊन द्यायचं, इथून बघू शकता जी की लॉग आउटचा एक ऑप्शन भेटेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून जे काही अकाउंट आहे ते तुम्हाला तिथून अशा पद्धतीने लॉग आउटवर क्लिक करून लॉग आउट करून घ्यायचं आहे। इझिली जी की आहे लॉग आउट होणार आहे आणि इथे तारीखसुद्धा तुम्हाला दिसत असेल किती तारखेला बघू शकता जे काही लॉग आउट झालं आहे। फिर तुम्हाला अकाउंटवर मी क्लिक करून दावतो इथे की जी की आहे बघू शकता या अकाउंटवर मी क्लिक केलं
अकाउंटवर क्लिक केलं, तर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत गेलो, पासवर्ड अँड सिक्युरिटीवर क्लिक केलं आणि त्यानंतर इथे बघू शकता हा जे काही ऑप्शन आहे तो मी क्लिक केलं, त्यानंतर क्लिक करून घेतलं, जे की बघू शकता इथे फक्त एकच अकाउंट दावत आहे. इथे जे की दुसरा अकाउंट होते इथे ते अकाउंट दावत नाही. अशा पद्धतीने तुम्ही माहिती करून घेऊ शकता. जर इथे तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही समजा इथे जर अकाउंट जर लॉगिंग असेल, इथे तुम्हाला समजतं बघू शकता जे की आपले अकाउंट्स आहेत, हे काय माझं अशा पद्धतीने 3 ते 4 माझ्या अकाउंट्स आहेत. यातील बघू शकता जर मी समजा दुसरा अकाउंट अशा पद्धतीने क्लिक केलं तर बघू शकता जे की आहे ते अकाउंट काय दावत आहे, म्हणजे इथे बघू शकता रेड कलरमध्येच आहे, साइन डिवाइस टू लॉग आउट, म्हणजे डिवाइस तुमच्या ह्याच्यात दुसरं ॲक्टिव्ह अशा पद्धतीतून दावत आहे. पण हे आपल्याला माहिती आहे की आपण 1, 2 ते 3 जे काही आहेत इन्स्टावर अकाउंट खोलले, त्यामुळे आपल्याला समजतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जे काही आहे ते माहिती करून घेऊ शकता. जसं की जर समजा इथे जर दुसरं कुठलंही जर लॉगिंग असेल, इथे तुम्हाला समजतच नाही, तो क्लिक करूनच ज्यावेळेस जाईल आत त्यावेळेस तुम्हाला इथे अशा पद्धतीने दिसून जाईल की कुठलं अकाउंट तुमचं लॉगिंग आहे. हा यूज आज तुम्हाला समजलं असेल. सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण की दुसऱ्या कोणाचे लॉगिंग असेल तर सगळे मेसेज जे काही व्हिडिओज आहेत हे सगळे बाहेर व्हायरल करू शकतात, ब्लॅकमेलसुद्धा करतात आणि अशी जी काही आहे अशा घटना घडलेल्या सुद्धा आहेत. आणि ह्या गोष्टी कोण तुम्हाला सांगत नाही, ह्या समजत नाहीत बरेचशाच वेळा. त्यामुळे सांगतो तुम्हाला हे जे काही एकदा तुम्ही लाईफमध्ये एकदा ना एकदा चेकिंग केलंच पाहिजे की आपल्या इथं कुठलं दुसरं डिवाइस लॉगिंग आहे का नाही. आणि ज्या मी सेपरेट एक व्हिडिओ आणणार कशा पद्धतीने इंस्टाग्राम अकाउंट जे की सेफ ठेवायचं, याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.